श्री शिवमहिम्न स्तोत्रम हे जे स्तोत्र आहे भगवान शंकराची स्तुती करणारे हे स्तोत्र आहे। भगवान शंकरांची स्तुती करणाऱ्या अनेक स्तोत्रांपैकी एक प्रधान आणि प्रमुख अशा प्रकारचं किंवा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं मानल्या जाणारं एक स्तोत्र म्हणजे हे शिवमहिम्न स्तोत्र आहे। संस्कृत भाषेमध्ये सुद्धा भगवान शंकराचं वर्णन करणारे अनेक स्तोत्र आहेत, परंतु त्या सर्व स्तोत्रामध्ये सुद्धा हे स्तोत्र श्रेष्ठ अशा प्रकारचं मानलं जातं। शिवाय या स्तोत्रामध्ये संस्कृत भाषेतून जे भगवान शंकराचं वर्णन केलेलं आहे ही भाषा सुद्धा अत्यंत सुचारू आणि मनमोहक अशा प्रकारची ही भाषा आहे। वेदामध्ये, शास्त्रामध्ये, स्मृती, पुराण, इतिहास आदी सर्व संस्कृत वाङ्मयामध्ये भगवान शंकरांची स्तुती केलेली आहे, परंतु या स्तोत्रामध्ये जी मनमोहक अशा प्रकारची स्तुती केलेली आहे ती सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची ठरली। या स्तोत्राच्या संबंधाने एक इतिहास आहे। या स्तोत्राची भूमिका सांगणारी एक कथा या स्तोत्राच्या पाठीमागे आहे। देवतांमध्ये एक गंधर्व जाती विशेष आहे। देवलोकामध्ये या गंधर्वांना गायक मानलं जातं। देवतांची अनेक प्रकारच्या पद्यातून हे गंधर्व स्तवन करत असतात। या गंधर्वांचा राजा पुष्पदंत होता। भगवान शंकराचा परमभक्त अशा प्रकारचा, आणि तो भगवान शंकराच्या पूजेसाठी रोज कोणी एका राजाच्या बागेतून फुलं चोरून आणायचा। राजाला कळायचंच नाही की आपल्या बागेतून हे फुलं कोण चोरून नेतंय। अशा वेळेला काही विद्वानांनी राजाला परामर्श दिला आणि सांगितलं की एक काम कर, भगवान शंकराला वाहिलेली जी काही बेल आहे, पानं आहेत, पुष्प आहेत, ज्याला आपण शिवनिर्माल्य असं म्हणतो, ते तू त्या बागेमध्ये नेऊन त्या झाडांच्या खाली टाक। त्यामुळे काय होईल की जो कोणी देव, गंधर्व असेल, कोणी मनुष्य असेल, कोणी ऋषी असेल, दैवी शक्तीने या ठिकाणी येऊन तो ही फुलं घेऊन जातो, अंतर्धान होतो। परंतु या शिवनिर्माल्याचं जर त्याच्याकडून उल्लंघन घडलं तर त्याची ती दैवी शक्ती नष्ट होईल आणि आपल्या लक्षात येईल की मग तो कोण आहे। राजाने ही त्यांची गोष्ट ऐकली आणि तसंच केलं। शिवनिर्माल्य नेऊन त्या झाडांच्या खाली टाकलं। नेहमीप्रमाणे हा गंधर्वराज पुष्पदंत त्या ठिकाणी फुलं नेण्यासाठी आला। त्याने ती फुलं तोडली, परंतु त्या झाडाखाली इकडे तिकडे अस्ताव्यस्त अशा प्रकारची फेकलेली ती जी शिवनिर्माल्य होती ती त्याला कळाली नाही, दिसली नाहीत। त्यांचं उल्लंघन त्याच्याकडून घडलं। त्यांना ओलांडून तो गेला आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी असणारी जी अंतर्धान होण्याची जी दैवी शक्ती होती ती नष्ट झाली। ती पुष्प घेतली आणि तो त्या ठिकाणाहून अंतर्धान होण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला अंतर्धान होता येईना। त्याची ती शक्ती नष्ट झालेली होती। आणि मग त्यानं ध्यान करून पाहिलं, विचार केला की अरे आपल्याकडून चूक घडली। आपण भगवान, आपलं जे आराध्य आहे परमात्मा शंकर आहेत, त्यांचं जे निर्माल्य आहे त्याचं उल्लंघन आपल्याकडून घडलं, पाप घडलं। त्याच्यामुळे आपल्याकडून ही जी आपल्याची शक्ती आहे ती नष्ट झाली। ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्याकडून जी काही हा दोष घडलेला आहे, अपराध घडलेला आहे, याच्यासाठी आपण भगवंताकडे क्षमा मागितली पाहिजे। ती क्षमा याचना करण्यासाठी म्हणून भगवान शंकराची त्यांनी जी स्तुती केली त्या स्तुतीलाच श्री शिवमहिम्न स्तोत्र असं म्हटलं जातं। फार अपूर्व आणि लोकोत्तर अशा प्रकारचं हे भगवान शंकरांचं केलेलं वर्णन आहे। नित्याने आपण जर याचं श्रवण केलं तर आपल्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपण भगवंताच्या आवडीचे अशा प्रकारचे भक्त होतो, भगवंताला प्रिय होतो। याकरिता आपण भगवान शंकरांचं स्तवन हे
श्री पुष्पदंत यांच्या शब्दातून करण्याचा प्रयत्न करूया. मागणी भगवंताकडे एवढीच करायची की भगवंता, तुला आम्ही प्रिय व्हावं, आमच्या मनामध्ये तुमच्याविषयी कधीही विसर पडू नये, सदैव तुमचं स्मरण आम्हाला राहावं, अशा प्रकारची प्रार्थना करून आपण या स्तोत्राला आरंभ करायचा. एक श्लोक म्हणायचा आणि मग त्या श्लोकाचा सरळ अर्थ काय आहे त्याचं चिंतन करायचं. अशा पद्धतीने आपण हा श्री शिवमहिम्न स्तोत्राचा पाठ करूया. अथ श्री शिवमहिम्न स्तोत्रम्. गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. श्री पुष्पदन्त उवाच. महिम्नः पारन्ति परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथावाच्य सर्वस्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममाप्येष स्तोत्री हरनिरपवादः परिकरः. याचा अन्वयपूर्वक अर्थ असा आहे, हे हर, ब्रह्मादीनां गिरः अपि त्वयि अवसन्नाः तत्ते महिम्नः परं पारम् अविदुषः स्तुतिः यदि असदृशी. अथ स्वमति परिणामावधि गृह्णन् सर्वः अवाच्यः स्तोत्रे मम अपि एषः परिकरः निरपवादः. याचा अर्थ असा आहे, हे हर, अर्थात अविद्या आणि अविद्येपासून उत्पन्न झालेल्या संपूर्ण दुःखांचं हरण करणाऱ्या हे महादेवा, ब्रह्मादीनां गिरः अपि, जर ब्रह्मादी देवतांची वाणी सुद्धा त्वयि आपलं वर्णन करण्यामध्ये अवसन्नाः अपर्याप्त आहे, अननुरूप आहे, तत्ते महिम्नः परं पारम् अविदुषः स्तुतिः, तर मग आपल्या निर्गुण आणि अनंत गुणयुक्त अशा सगुण स्वरूपाचं वर्णन आणि या आपल्या स्वरूपाचा जो महिमा आहे त्याचा अंतिम पार न जाणणाऱ्या अशा माझ्याकडून केल्या जाणारी ही जी स्तुती आहे ती जर असदृश अशा प्रकारची असेल, अयोग्य अशा प्रकारची नसेल, आपल्या वर्णनाला अनुरूप अशा प्रकारची नसेल, तर यामध्ये कसल्याही प्रकारचं आश्चर्य नाही. त्याचं कारण असं आहे की ब्रह्मादी देवतांसुद्धा तुमचं वर्णन नाही करू शकत. अथ, आणि जर स्वमती परिणामावधी गृह्णन्, आपापल्या बुद्धी वैभवानुसार, शक्तीनुसार आपण भगवंताची स्तुती करत असू आणि हे वर्णन करण्यामध्ये सर्व अवाच्य, सर्वच निर्दोष असतात असं मानलं, तर स्तोत्रे मम अपि एषः परिकरः निरपवादः, तर आपलं गुणगान रूप स्तुती करण्यामध्ये माझ्याकडून केला जाणारा हा जो एक प्रयत्न आहे तो सुद्धा निर्दोष आहे. भावार्थ एवढाच आहे की आपापल्या बुद्धी सामर्थ्यानुसार
सर्वांकडून केल्या जाणारी परमेश्वराची जी स्तुती असते ती निर्दोष मानली जाते. कारण भगवान परमात्मा अनंत गुणांनी संपन्न असतात. कोणीही त्यांच्या गुणांचं स्वरूपाचं पूर्ण रूपाने वर्णन करू शकत नाही. पूर्ण रूपाने परमात्म्याला कोणीही जाणू शकत नाही. आणि म्हणून आपापल्या बुद्धी वैभवानुसार भगवंताची स्तुती आपण केली पाहिजे, असा या पहिल्या श्लोकाचा भावार्थ आहे. दुसरा श्लोक असा आहे, अतीतः पंथानं तव च महिमा वाङ्मनसयो रतव्यावृत्त्यायं चकितमभिधत्ते श्रुतिरपि सकस्य स्तोतव्यः कतिविधगुणः कस्य विषयः पदे त्वर्वाचीने पतति न मनः कस्य न वचः. अन्वय अर्थ असायचा, च तव महिमा वाङ्मनसयोः पंथानम् अतीतः यम अतद्व्यावृत्त्या श्रुतिः अपि चकितम् अभिधत्ते सः कस्य स्तोतव्यः कतिविधगुणः तु अर्वाचीने पदे कस्य मनः न पतति न वचः. याचा अर्थ सरळ असा आहे, आणि तव महिमा हे परमात्मन आपली जी महिमा आहे, आपला जो महिमा आहे, वाङ्मनसयोः पंथानम अतीतः, वाणी आणि मनाचा मार्ग सोडून त्याच्या अतीत अशा प्रकारचा आहे. यम ज्या आपल्या स्वस्वरूपाला अतद्व्यावृत्त्या श्रुतीही अपि चकितम अभिधत्ते, ब्रह्मभिन्न अशा संपूर्ण प्रपंचाचा निषेध करून त्याद्वारा निषेधद्वारा व्यतिरेक मुखाने श्रुती माता सुद्धा विस्मयाला प्राप्त होऊन वर्णन करते. सह कस्य स्तोतव्यः, तो परमात्मा सदाशिव कोणाच्या स्तुतीचा विषय होऊ शकतो. कतिविध गुणः, तो परमात्मा कोणत्या आणि किती गुणांनी संपन्न अशा प्रकारचा आहे, हे कोणीही जाणू शकत नाही. तू परंतु अर्वाचीने आपलं जे भक्तांवर कृपा करण्यासाठी म्हणून जे आपण धारण केलेलं सगुण साकार अशा प्रकारचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी किती गुण आहेत त्याचा विचार करताना कस्य मनः न पतति, कोणाचं मन तिकडे प्रवृत्त होत नाही. कस्य वचः न पतति, आणि कोणाची वाणी तिकडे परवश होऊन स्तुती करण्यासाठी प्रवृत्त होत नाही, असा याचा अर्थ आहे. याचा अर्थ सरळ किंवा भावार्थ एवढाच आहे, जरी निर्गुण परमात्मा किंवा सगुण साकार परमात्मा हा वाणीचा अविषयच असला आणि त्या परमात्म्याच्या अनंत गुणांचं वर्णन करणं असंभवनीय असलं, तरी सुद्धा भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता परमात्म्याने जे सगुण साकार स्वरूप धारण केलं, जो विग्रह धारण केलेला असतो, त्याला पाहून जीवनमुक्त महापुरुषापासून तर पामर विषयी पुरुषांपर्यंत सर्वांचे मन आणि सर्वांची वाणी तन्मय होऊन त्या परमात्म्याचं वर्णन करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकते. अर्थात आपल्या आपल्या परीने आपण भगवंताचं वर्णन केलंच पाहिजे, कारण त्याचं वर्णन मागच्या श्लोकामध्ये सांगितलं ब्रह्मादी देवता सुद्धा करू शकत नाहीत. या श्लोकामध्ये सांगितलं श्रुती माता सुद्धा त्याचं अन्वयी मुखाने वर्णन करू शकत नाही. आश्चर्याला प्राप्त होऊन ती शांत होते, व्यतिरेक मुखाने त्याचं वर्णन करते, न इति असं त्याचं वर्णन करते. परंतु तरी सुद्धा तो परमात्मा सगुण साकार अशा रूपाला प्राप्त होतो, आणि मग त्या सगुण साकाराच्या स्वरूपामध्ये भक्त लोकांपासून तर सामान्य लोकांपर्यंत सर्वांचं मन परमात्मा आपल्याकडे आकृष्ट करून घेतात, असा याचा अर्थ आहे. पुढचा श्लोक असा आहे,
मधुस्फीता वाचः परमममृतं निर्मितवतस् तव ब्रह्मन् किं वागपि सुरगुरोर्विस्मयपदम् मम त्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथन बुद्धिर्व्यवसिता। अन्वयार्थ, हे ब्रह्मन्, मधुस्फीताः परमम् अमृतं वाचः निर्मितवतः तव किं सुरगुरोः वागपि विस्मयपदम् तु पुरमथन भवतः गुणकथन पुण्येन एतां वाणीं पुनामि इति अस्मिन् अर्थे मम बुद्धिः व्यवसिता। हे ब्रह्मन्, हे ब्रह्मस्वरूप महादेव, मधुस्फीताः मधाने युक्त असणारी परमम अमृतम वाचः सर्वोत्कृष्ट आणि अमृतमय अशा प्रकारची जी वेदवाणी आहे, त्या वेदवाणीचं निर्मितवतः तव निर्माण करणारे आपणच आहात. आणि अशा वेदवाणीला सुद्धा निर्माण करणाऱ्या आपलं वर्णन करण्यामध्ये किम सुरगुरोः वागपि विस्मयपदम्, देवतांचे गुरु असणारे जे बृहस्पती आहेत त्यांची वाणी सुद्धा आश्चर्याला प्राप्त होत नाही का? किंवा त्यांची वाणी काय आहे आपल्या ठिकाणी काही विशेष आश्चर्य निर्माण करू शकते का? म्हणजेच त्यांची वाणी परमात्म्याचं वर्णन करू शकते का? नाही. तर मग पुरमथन हे त्रिपुर विनाशक भवतः गुणकथन पुण्येन, आपल्या गुणानुवादाच्या द्वारा उत्पन्न होणाऱ्या पुण्याने एताम वाणीम पुनामी, आमच्या या अपवित्र अशा दूषित अशा वाणीला आम्ही पवित्र करत आहोत. इति अस्मिन् अर्थे, आणि याच कारणासाठी म्हणून या अशा पवित्र कार्यामध्ये मम बुद्धीही व्यवस्थिता, माझी बुद्धी तत्पर अशा प्रकारची झालेली आहे, प्रवृत्त अशा प्रकारची झालेली आहे. अर्थात या तिसऱ्या श्लोकाचा भावार्थ एवढाच आहे की आपली प्रार्थना आणि आपल्या या प्रार्थनेचं प्रयोजन भगवंताला काहीतरी संतुष्ट करून त्याला काहीतरी द्यायचं असं नाही, तर आपण आपल्याच अपवित्र अशा वाणीला या स्तोत्राच्या द्वारा पवित्र बनवणं हे आपलं प्रयोजन असतं. आपलं वर्णन तर देवतांचे गुरु बृहस्पती सुद्धा नाही करू शकत, आम्ही काय करू शकणार आहे? परंतु हे वर्णन करून तुम्हाला काय यातून प्रयोजन प्राप्त होणार नाही, तर आमची वाणी पवित्र होणार आहे. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा, या नयाने आपणच आपल्या वाणीला पवित्र करावं या उद्देशाने मी हे वर्णन करण्यासाठी प्रवृत्त झालोय, असं पुष्पदंताचार्य या श्लोकातून वर्णन करतायत. तवैश्वर्यं यत्तज् जगदुदय रक्षा प्रलयकृत् त्रयी वस्तुं व्यस्तं तिसृषु गुणभिन्नासु तनुषु अभव्यानामस्मिन् वरदरमणीयामरमणीम् विहन्तुं व्याक्रोशीं विदधत इहैके जडधियः. हे वरद, हे जगदुदय रक्षा प्रलयकृत, त्रयी वस्तु गुणभिन्नासु तिसृषु तनुषु व्यस्तं यत्तव ऐश्वर्यं तद्विहन्तुं इह एके जडधियः अरमणीं अभव्यानां रमणीयां व्याक्रोशीं अस्मिन् विदधते.
अन्वयार्थ असा आहे, हे वरद, हे अभिष्ट फल देणारे भगवान शंकर, हे शंभो, जगदुदय रक्षा प्रलय कृत, जगताची सृष्टी, पालन आणि संहार हे तिन्ही करणारे आपण, त्रयी वस्तू, तिन्ही वेदांचे मुख्य असे प्रतिपादनाचे विषय असणारे आपणच आहात. गुणभिन्नासु तिसृषु तनुषु, सत्वादी तिन्ही गुणांच्या भेदाने भिन्न भिन्न अशा प्रकारच्या ब्रह्मादी तिन्ही देवतांच्या मध्ये प्रसिद्ध अशा देहामध्ये व्यस्तम विभक्त झालेले आपणच आहात. आणि अशा या यत्तव ऐश्वर्यम, अशा आपलं जे ऐश्वर आहे, आपलं जे महात्म्य आहे, तद विहंतुम, त्याचं खंडन करण्यासाठी म्हणून इह या मृत्यू लोकामध्ये, या लोकामध्ये एके जडधिय, काही एक अशा प्रकारचे जडबुद्धीचे पुरुष नास्तिक लोक, अरमणीम, वस्तुतः अरमणी, आमच्या सारख्या आस्तिक लोकांच्या कानाला गोड न वाटणारी, अभव्यानाम, हतभाग्य म्हणजे दुर्भागी अशा प्रकारच्या लोकांना मात्र, नास्तिकांना मात्र रमणीयाम, चांगली वाटणारी, अशा प्रकारची रमणीय वाटणारी अशी व्याक्रोशीम अस्मिन विदधते, कपोलकल्पित अशा प्रकारचे, आक्रोश करणारी अशा प्रकारचे आपल्या स्वरूपाच्या संबंधाने ते वाणी कथन करतात, आपल्याविषयी आपला महिमा खंडन करण्याचा प्रयत्न करतात. हा एक त्यांचा अयशस्वी अशा प्रकारचा दुर्व्यवहार किंवा प्रयत्न असतो. त्याचा भाव एवढाच आहे की प्रत्यक्ष, अनुमान, आगमादी सर्व प्रकारच्या प्रमाणांनी आपण सिद्ध आहात, किंवा ही प्रमाणच उलट आपल्यामुळे सिद्ध आहेत, असं अपरिमित, अप्रमेय अशा प्रकारचं आपलं स्वस्वरूप आहे. परंतु तरी सुद्धा काही मूर्ख आणि नास्तिक लोक वितंडवादाचा आश्रय घेऊन असफल अशा प्रकारचा प्रयत्न करतात आणि आपल्या स्वरूपाचं खंडन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपलं स्वरूप आणि आपलं अस्तित्व मात्र प्रमाणाने सिद्ध आहे, आणि प्रमाणांची सिद्धी आपल्या द्वाराच आहे, असा याचा अर्थ आहे. किमी हह किंकायस सखलु किमुपायस्त्रिभुवनम, किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च, अतर्क्यैश्वर्ये त्वयि यनवसरदुस्थो हतधियः, कुतर्कोऽयं कांश्चिन् मुखरयति मोहाय जगतः. सह खलु धाता किमीहः किंकायः किमाधारः किमुपायः च किमुपादानः त्रिभुवनं सृजति इति अयं कुतर्कः अतर्क्यैश्वर्ये त्वयि अनवसर दुस्थः कांश्चित हतधियः जगतः व्यामोहाय मुखरयति. ते नास्तिक लोक कशा प्रकारचा व्याक्रोश करतात याचं स्वरूप या श्लोकामध्ये पुष्पदंताचार्य सांगतात. सह खलु, तो परमात्मा खऱ्या अर्थाने जगत हे निर्माण करत असताना, धाता तो विधाता परमात्मा, किमीहः कोणत्या प्रकारची इच्छा धारण करतो असं ते लोक बोलतात. किंकायः कशा प्रकारचं शरीर धारण करतात. किमाधारः तो परमात्मा कोणत्या आधारावर जगत निर्माण करतो. किमुपायः कोणत्या साधनांच्या द्वारा जगत निर्माण करतो. च किमुपादानः कोणत्या उपादान कारणाने युक्त होऊन. त्रिभुवनम सृजति तिन्ही लोकांची उत्पत्ती करतो. इति अयम कुतर्कः अशा प्रकारचा हा कुतर्क, अतर्क्यैश्वर्ये त्वयि कोणत्याही तर्काने अगम्य अशा स्वरूपाच्या आपल्या ठिकाणी मात्र हे लोक करतात, तर्क करतात. आणि अनवसर दुस्थः कांश्चित हतधियः
आपल्या स्वरूपाच्या संबंधाने कोणत्याही प्रकारचं चिंतन मनन किंवा वर्णन तो करू शकत नसल्यामुळे अनर्गल अशा प्रकारचं काहीतरी तो बोलतो आणि नष्ट बुद्धीवाले अशा प्रकारच्या अज्ञानी जनसमूहाला व्यामोहामध्ये पाडण्यासाठी अशा प्रकारचं तो बोलतो आणि त्यांना सुद्धा वाचाल अशा प्रकारचं बनवतो. तात्पर्य एवढंच आहे, या लोकांमध्ये शरीराविना कोणतीही क्रिया पाहिली जात नाही. सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदर तर परमात्म्याचा हा देह नव्हता. मग तो नास्तिक असं विचारतो की परमात्मा कोणत्या देहानं युक्त होता. ज्याप्रमाणे आपण शरीर असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं कार्य करू शकत नाही, त्याप्रमाणे परमात्मा सुद्धा कुठल्या तरी देहानं युक्त झाल्याशिवाय या जगताची निर्मिती करू शकणार नाही. मग तो परमात्मा कोणत्या देहानं युक्त होता, कोणती साधनं त्याच्याकडे होती. कारण जगतच निर्माण झालं नाही म्हटल्यानंतर कोणत्याही प्रकारचं तिथं देह असणं शक्य नाही. अशा प्रकारचा आक्षेप हे नास्तिक लोक परमात्म्यावर घेतात. मग परमात्मा जगताचा स्रष्टा कसा काय असू शकेल असं ते बोलतात. खरं तर याचं उत्तर असं आहे की या जगताची सृष्टी करण्यासाठी परमात्म्याकडे दैवी हेशा गुणमयी मम माया द्रोत्तया अशा प्रकारची अघटित घटना पटियसी माया आहे. त्या मायेच्या आधाराने परमात्मा जगताची उत्पत्ती करत असतो. म्हणून नास्तिकांचा हा आक्षेप अनवसर आहे. याला कोणत्याही प्रकारचा अवसर नाही. त्यांचं बोलणं कोणत्याही प्रकारचं योग्य नाही. पुढचा श्लोक असा आहे, अजन्मानो लोकाः किमवयववन्तोऽपि जगता मधिष्ठातारं किं भवविधिरनादृत्य भवति अनीशो वा कुर्यात् भुवन जनने कः परिकरो यतो मंदास्त्वां प्रत्यमरवर संशेरत इमे. हे अमरवर अवयववन्तः अपि लोकाः किम अजन्मानः अधिष्ठातारम् अनादृत्य किम जगतां भवविधिः भवति वा भुवन जनने कः परिकरः अनीशः कुर्यात् यतः त्वां प्रति इमे मंदाः संशेरते. अमरवर याचा अर्थ सर्व देवामध्ये श्रेष्ठ असणारे हे महादेव, आम्हाला हे सांगा की हे जगत अवयववाला आहे. एवढ्यावरून काय या जगताची उत्पत्तीच होऊ शकत नाही का? जगताचा कोणी जर कर्ताच मानला नाही तर जगताची उत्पत्ती स्थिती प्रलय कसा होईल? बरं, ईश्वराहून भिन्न असणारा हा जो जीव आहे तो असमर्थ अशा प्रकारचा आहे. त्याच्याकडे कोणती सामग्री आहे की या त्रैलोक्याला तो उत्पन्न करील? मग ह्या जीव मात्र या जगताची कशी काय उत्पत्ती करू शकेल? एवढ्या सगळ्या गोष्टी ध्यानामध्ये आल्या तरी सुद्धा हे मंद भाग्य अशा प्रकारचे नास्तिक लोक आपल्या स्वरूपाविषयी का संशय करतात? असं पुष्पदंताचार्य या ठिकाणी भगवान शंकरांनाच हा प्रश्न विचारतायत की जगत सावयव आहे, त्याची उत्पत्ती तर मानली पाहिजे ना. बरं, कर्त्या वाचून जगताची उत्पत्ती होऊ शकते का? बरं, अल्पज्ञ असणारा जीव जगताला उत्पन्न करू शकतो का? ह्या सामान्य अशा प्रकारच्या युक्ती जरी आपण ध्यानात घेतल्या तरी सुद्धा आपल्याला परमेश्वराच्या विषयी कोणत्याही प्रकारचा संशय उत्पन्न नाही व्हायला पाहिजे. जगत उत्पन्न झालं असं मानलं पाहिजे. ते कर्त्या वाचून झालं नाही, कोणीतरी कर्ता मानला पाहिजे असंही सिद्ध झालं पाहिजे. आणि अल्पज्ञ जीव जगताला उत्पन्न करू शकत नाही तर तो परमात्मा ईश्वरच जगताला उत्पन्न करू शकतो. सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमात्माच आहे अशा प्रकारचा जीवाचा निश्चय व्हायला काय हरकत आहे बरं? पण तरी सुद्धा हे हतभाग्य अशा प्रकारचे नास्तिक आपल्या स्वरूपाविषयी असा संशय का घेतात तेव्हा? पुढचा श्लोक असा आहे, त्रयी सांख्यम योगः पशुपतिमतं वैष्णवमिति
प्रभिन्ने प्रस्थाने परमिदमदः पथ्यमिति च रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिलनानापथजुषाम् नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव। अन्वय त्रयी सांख्यम योगः पशुपतिमतं वैष्णवम् इति प्रभिन्ने प्रस्थाने इदं परं च अधः पथ्यम् रुचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिल नानापथजुषां नृणां पयसाम् अर्णवः इव त्वम् एकः गम्यः असि। अर्थ असा आहे, सर्व वेद आणि त्यानुसार असणारे वर्णन करणारे सर्व शास्त्र, सांख्यम कपिल मुनी विरचित सांख्य दर्शन, योग पातंजल योग दर्शन, पशुपतिमतम पाशुपत शास्त्र शैव सिद्धांत, वैष्णवम पांचरात्रादी वैष्णव मत इति प्रभिन्ने प्रस्थाने, अशा प्रकारची भिन्न भिन्न मतमतांतरांमध्ये इदम परम आमचं हे मत साधनाच्या दृष्टीने कठीण असलं तरी अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे। च अधः पथ्यम आणि साधनांनी सरळ असलं तरी ते मोक्षप्रद नाही। इति रुचिन्याम वैचित्र्यात, अशा प्रकारचे सर्वांची जी रुची आहे ती विचित्र अशा प्रकारची आहे आणि त्यामुळे ऋजुकुटिल नाना पथजुषाम, सरळ आणि वाकड्या अशा अनेक प्रकारच्या मार्गांनी चालणाऱ्या मनुष्यांकरिता ज्याप्रमाणे गंगा यमुना इत्यादी सर्व नद्यांचा अंतर्भाव शेवटी समुद्रामध्येच असतो, त्याप्रमाणे या सर्व मार्गांचा अंतर्भाव गम्य शेवटलं स्थान शेवटी आपणच आहात। अर्थात कोणी वैष्णव मताचा असेल, कोणी सांख्य, कोणी योग, पशुपती, अनेक प्रकारच्या मतांनी जरी सर्व लोक असले, वेगवेगळ्या मार्गांनी जात असले, आमचं मत श्रेष्ठ आहे, आमचं मत श्रेष्ठ आहे, आमच्या मार्गाने चला असं कोणी म्हणत असलं तरी सुद्धा खऱ्या अर्थाने समन्वयाने विचार केला तरी हे मार्ग भिन्न भिन्न आहेत, परंतु आपण साध्य मात्र एकच आहात। शेवटी आपल्या स्वरूपालाच येऊन ही सगळी दर्शनं, शास्त्र, साधनं मिळणार आहेत असा याचा अर्थ आहे। फरक एवढाच आहे की या मार्गांमध्ये कोणतं एखादं साधन साक्षात परमात्मा प्राप्तीचं साधन असेल, तर एखादं परंपरेने मोक्ष प्राप्तीचं साधन असेल। अंततोगत्वा मात्र ही सगळी साधनं शेवटी आपल्याच स्वस्वरूपाला प्राप्त करून देतात असा याचा अर्थ आहे। महोक्षः खट्वांगम परशुरजिनं भस्म फणिनः कपालं चेति यत्तव वरद तंत्रोपकरणं सुरास्तां तां वृद्धिं दधति तु भवद्भ्रूप्रणिहिताम् न हि स्वात्मा रामं विषय मृगतृष्णा भ्रमयति। अर्थात आपल्याकडे काय आहे, आपले अलंकार काय आहेत, तर सांगतात हे वरदान देणारे परमात्मन, आपल्याकडे एक महोक्षः एक मोठा असा बुढा बैल आहे। खट्वांगम आपल्याकडे काय आहे, खाटाचा एक पाय, परशुः एक परशु हातामध्ये आहे, त्रिशूळ आहे, अजिनम मृगचर्म परिधान करण्यासाठी आहे, अंगाला ओटी लावण्यासाठी भस्म आहे, गळ्यामध्ये अलंकार म्हणून एक सर्प आहे, कपालम मनुष्याची खोपडी, कपाल हातामध्ये आहे, इति यत् तव तंत्रोपकरणम शरीर निर्वाह करण्यासाठी आपल्याकडे एवढी सगळी साधन सामग्री आहे, परंतु आपल्या केवळ कृपा कटाक्षाने ज्या इंद्रादी देवतांना स्वर्गाचं ऐश्वर्य प्राप्त होतं, ते सगळ्या प्रकारचे विषयभोग आपल्याला मात्र भ्रमाला प्राप्त करून देऊ शकत नाहीत। त्याचं कारण आहे की आपल्या स्वरूपामध्ये रमलेला एखादा जीवनमुक्त महात्मा सुद्धा जर त्या भोग्य अशा विषय वस्तूच्या द्वारा मोहामध्ये पडत नाही, आपल्या स्वरूपात तो रममाण करत असतो, तर आपण साक्षात शिवकल्याण रूप आहात। हे विषयाची
तृष्णा मृगतृष्णिका आपल्याला कोणत्याही पद्धतीने मोहामध्ये पाडू शकत नाही, असे आपण विरक्त आहात, वैराग्यवान आहात, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे की परमात्मा ब्रह्मरूप आहेच आहे, पण परमात्म्याच्या ठिकाणी वैराग्य किती मोठा आहे. कोणत्याही प्रकारचे विषय परमात्मा आपल्याकडे ग्रहण करीत नाहीत, ठेवीत नाहीत. भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळे नाचती, आणि एवढ्यानेच हर्षयुक्त उमापती. आणि परमात्म्याचं स्वरूप मात्र कसं आहे, तो म्हणे सर्व सुखाचे आगर, म्हणे नरहरी सोनार. असे आपण स्वरूपाने कल्याणरूप स्वस्वरूप आहात, सुखरूप आहात. त्यामुळे हे विषयाची मृगतृष्णिका आपल्याला भ्रमाला प्राप्त करू शकत नाही, असं आपलं वैराग्य आहे. आपण जगाला हाच संदेश आपल्या चरित्रातून, आपल्या स्वरूपातून दिला की असं या विषयाच्या संबंधाने वैराग्य धारण केलं पाहिजे, ही आपली लीला आहे. असो, या 8 श्लोकांचं आतापर्यंत आपण हे चिंतन केलं. परमात्म्याच्या चरणी हे 8ही श्लोकांचा अर्थ चिंतन समर्पित करतो. उर्वरित श्लोकांचा अर्थ आपण उद्या पाहूया.